नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुण्यात आज एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात मेट्रोचं काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याचा एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. हा सर्व प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडलाय, ज्यामुळे आता नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार बाणेरमध्ये मेट्रोचं खोदकाम सुरू असताना 2 जिवंत हँड ग्रेनेड सापडल्याचं पुढे आलंय. यानंतर मेट्रो कामगारांनी तातडीनं बॉम्ब पथकाला आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी आल्यानंतर बॉम्ब पथकाने हे दोन्ही हँड ग्रेनेड बॉम्ब ताब्यात घेतले. अद्याप हे हँड ग्रेनेड बॉम्ब या ठिकाणी कसे आले याबाबतची माहिती समोर आली नाहीये. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास बाणेर रोडला जे मेट्रोचं काम सुरू आहे, साधारणतः बाणेर रोडला आयशर जे आपलं इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूटच्या कंपाऊंड लगत मेट्रोचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी मेट्रोचं वायरिंग आणि कंपाऊंडचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी एक हँड ग्रेनेड सापडलं, ते जे की गंजलेल्या अवस्थेत होतं, अतिशय जुनाट अशा अवस्थेत होतं. त्यामुळे तात्काळ BDDS टीमला पाचारण केलं होतं. BDDS टीम त्या ठिकाणी आली. BDDS टीमने व्हेरीफाय केलं. त्याचे काही पिन निघाल्यामुळे आणि सेफ्टी रिझन्समुळे BDDS टीमने ते जागेवर डिस्पोजल करण्यात आलेलं आहे. त्याचे अवशेष आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आणि अवशेष आम्ही केमिकल आम्ही याला लॅबला पाठवत आहे आणि लॅबकडनं आम्हाला त्याचं कळेल डिटेल्स त्याचं. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांचा समावेश करण्यात यावा यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंदची हाक दिली आहे. काही दिवसांपूर्वीच जेजुरीगड देवस्थानाच्या विश्वस्तपदी स्थानिकांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन झालं होतं. अगदी त्याच प्रकारे आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी या मागणीसाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनानं स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानावर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारसीवर नवीन 3 विश्वस्तांची नेमणूक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुद्धा मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनानं याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला. ही प्रथा असल्यामुळं जे जुने विश्वस्त असतात ते बाहेरचे असतात आणि ते कधी आळंदीकरांचं नाव घेणार याची आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आम्ही आजचा हा जो लढा चालू केलेला आहे की कमीत कमी 3 तरी विश्वस्त आता राहिलेले आळंदीकरांचे घ्यावेत. कारण तर तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज संस्थांमध्ये कशा पद्धतीचे कारभार चालतो, कशा पद्धतीने कारभार चालला पाहिजे, खऱ्या अर्थानं ही जाण आळंदीकरांना निश्चितपणानं आहे. विकासाची खऱ्या अर्थानं गंगा व्हायची असेल किंवा चांगली विकास कामं करून घ्यायची असतील, निश्चितपणानं आमच्या आळंदीकरांचे 3 विश्वस्त या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट जजला विनंती करतो की आपण याचा विचार करावा. कारण का हा बंद स्वयंस्फूर्तीने वारकरी बांधव, आम्ही आळंदीकर, व्यापारी सर्वानुमते हा बंद आम्ही स्वयंस्फूर्तीने करतोय. प्राधान्य तर आळंदी गावचा एक प्रतिनिधी असला तिथं तर संपूर्ण विकासाला तिथं चालना मिळेल. आणि ही बाहेरची लोक आणतात ते ट्रस्टी, यांना आळंदीची कुठलीच कल्पना नसते कुठल्या क्षेत्राची. आळंदीचं आता 700 एकर शेती, 700 एकर डेव्हलपमेंट करायचं आहे. जे क्षेत्र आहे माऊली देवस्थानचं जे क्षेत्र आहे ते शेगाव धर्तीवर ते डेव्हलपमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी स्थानिक लोक तिथं पाहिजे आमची. आणि त्यांची जी 7 लोकांची कमिटी, 12 लोकांची कमिटी करावं. त्याच्यामध्ये तहसीलदार घ्यावं, प्रांत घ्यावं, आळंदी नगरपालिकेचा नगराध्यक्ष, स्थानिक आमदार, खासदार यांना घ्यावं त्याच्या कमिटीमध्ये. पुण्यातील हडपसर येथील ससाने नगर भागात जादू टोण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाला 18 लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना घडली. विनोद छोटेलाल परदेशी, वय 43 वर्ष, व्यवसाय प्लास्टिक मोल्डिंग व कन्स्ट्रक्शन, राहणार रामनगर हडपसर असं फसवणूक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. काल 3 डिसेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास विशाल बिनावत यांच्या ससानेनगर येथील घरी मांत्रिकांकडून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा ठेवण्यात आली होती. फिर्यादी विनोद परदेशी यांच्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी विधिवत पूजा संपन्न झाल्यास पैशांचा पाऊस पडणार असल्याचं फिर्यादी यांना भासवण्यात आलं. पूजा करण्यासाठी 18 लाख रुपयाने भरलेली बॅग मागवण्यात आली. त्यानंतर पूजा सुरू असतानाच आरोपी पैशाची बॅग घेऊन फरार झाले. हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी विनोद परदेशी राहणार तो उत्तम नगरचा आहे, हडपसरचा आहे, रामनगर येथील. त्याच्या FIR गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्याच ओळखीचा एक अन्सारी व्यक्ती होता. त्या अन्सारीने माहिती दिली की अशी एक व्यक्ती आहेत की ते पूजा अर्चा केली की त्यातून आपल्याला जास्त पैसे मिळतील, अशा प्रकारची त्याला माहिती मिळाली. त्या अनुषंगानं ससाननगर या ठिकाणी ते त्या ठिकाणी गेले होते आणि संबंधित इसमानं वाटतं 18 लाख रुपये आपल्याबरोबर आणले होते आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील किंवा पैशाचा पाऊस पडेल ह्या अनुषंगानं त्याला तिथं बसवलं होतं. बनावट प्रकारचे पुस्तक पूजा अर्चा करतोय असं दाखवलं, डोळे मिटून बसवलं त्याला आणि काही वेळ डोळे उघडू नकोस असं सांगून ते पैशाचा पुरावा घेऊन ते लोक निघून गेले. अशा संबंधित 4 इसमांच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तपासाच्या अनुषंगाने बाकीचे ते 3 आरोपी बदलापूर या ठिकाणचे आहेत माहिती प्राप्त केल्याप्रमाणे, आणि एक वारजे या ठिकाणचा किशोर फटाकडे म्हणून आहे. फटाकड्याचा शोध घेऊन नंतर पुढील लोकांना पण ह्याच्या अनुषंगाने आपल्या टीम रवाना झाले आहेत. आरोपींना लवकर ताब्यात घेऊन प्रॉपर्टी रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतात. आता किती ताब्यात आहेत आपण? आरोपी ताब्यात कुठलाही नाहीये, शोध चालला आहे. फटाकड्याचा पत्ता आहे, त्या ठिकाणी स्टाफ गेला होता, तो सध्या फरार आहे आणि बदलापूरची प्रॉपर माहिती नसल्यामुळं पुढेही करतोय आता. सर, व्यवसाय काय आहे ज्याची फसवणूक झाली आहे त्याचा? नाही, तो फक्त व्यावसायिक प्लॅस्टिक मटेरियलचा व्यवसाय करतो असा तो फिर्यादी आहे आणि त्या ठिकाणी त्याला पैशाच्या आणि कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय त्याचा आहे. आपल्या समक्ष हा पहिलाच इन्सिडेंट आलेला आहे आणि ते बदलापूर या ठिकाणचे आहे. विवाहित पत्नीला जातीवाचक टोमणे मारणाऱ्या पतीविरोधात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर कोतकर वय 50 वर्ष असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनकर कोतकर विरोधात भारतीय दंडविधान कलम 498 अ, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की सदर महिलेची 2019 मध्ये कोतकर याच्याशी भेट झाली. काही काळानंतर मैत्रीही झाली. मात्र महिलेने आपण अनुसूचित जातीतील असल्याचं सांगितल्यानंतर आरोपीने मी जातपात मानत नाही असं सांगत तिचा विश्वास संपादन करून आळंदी या ठिकाणी जाऊन तिच्याशी लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षानंतर आरोपीने त्याची जुनी मैत्रीण असलेल्या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचं या पीडितेला समजलं. त्यानंतर तिने याबाबत विचारणा केली असता संबंधित आरोपीने या महिलेला जातीवरून टोमणे मारण्यास सुरुवात केली. तसेच स्वयंपाकावरून भांडण करून बेदम मारहाणही केली. यामध्ये ही महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. माझे नाव प्रतिभा दिनकर कोतकर, राहणार सिंहगड रोड, हिंगणे, पुणे येथील रहिवासी आहे. दिनकर कोतकर या व्यक्तीशी माझी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले. नंतर आम्ही लग्न करण्याचे ठरविले. त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी सांगितले व मी माझ्या जीवनाविषयी सांगितले. मी दलित समाजाची आहे, तुम्ही मराठा समाजाचे आहात, मला तुमच्या घरात जुळवून घेणार नाहीत. तेव्हा ते म्हटलेत की मी जातपात मानित नाही, तू माझ्याशी लग्न कर, तुला सुखात ठेवीन, समाजात नातेवाईकात स्थान मिळवून देईन, तू खालच्या जातीची आहेस, तुला जाणवू देणार नाही. म्हणून आम्ही दोघांनी आळंदी येथे रीतसर पद्धतीने 2019ला लग्न केले. लग्नानंतर आम्ही दोघे आणि त्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा असे तिघं मिळून एकत्र राहायला लागलोत. आमचा संसार सुरळीत चालू होता. काही दिवसांनी त्यांची पहिली मैत्रीण आणि काही बायका घरी आल्यात आणि फुलांचे गुच्छ देऊन सत्कार केला. तेथील एका महिलेने सगळ्यांची ओळख करून दिली. स्वतःची ओळख एक्स-5 अशी करून दिली. तरी पण मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर हा घर लहान आहे, आपल्याला मोठा घर घ्यायचा आहे म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांना काही पैसे घर घेण्यासाठी दिलेत. 1-2 वर्ष आमचा संसार व्यवस्थित चालू होता. काही दिवसांनी यांचं वागणं बदललं. मला त्रास देणे सुरू केलं की तू स्वयंपाक नीट करीत नाहीस, तुला काही येत नाही, म्हणून त्यांनी मला मारहाण केली आणि टोमणे दिलेत की तू खालच्या जातीची असूनसुद्धा लग्न करून तुला घरात घेऊन आलोय, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली, तुझ्यामुळे माझ्या मुलाचं लग्न होत नाही, तू घरातून निघून जा असं म्हणून घरातून मारहाण करून हाकलून दिले. म्हणून मी सिंहगड पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला. आता माझा उदरनिर्वाहाचा मला प्रश्न पडलाय. माझ्याकडे होते तेवढे पैसे घरात खर्च झालेत. मी आता जगायचे कसे? माझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा ही नम्र विनंती. विदर्भात 5 ते 6 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नमस्कार, हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. काल तयार झालेले सायक्लोनिक स्टॉर्म मैचुंग आता पश्चिम मध्य व नैऋत्य बंगालची खाडी व दक्षिण आंध्र प्रदेशापासून दूर आहे. त्याचे रूपांतर आता सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये झाले आहे. त्याचे लॅटिट्यूड 13.3 डिग्री नॉर्थ व लॉन्जिट्यूड 81.0 डिग्री ईस्ट आहे व ते चेन्नईपासून 90 किलोमीटर दुरीवर आहे. त्याची वाटचाल ही नॉर्थ वेस्टवर्ड आहे व ती हळूहळू नॉर्थवर्ड होण्याची शक्यता आहे. मैचुंगच्या या वाटचालीमुळे राज्यात थोड्याफार प्रमाणात आर्द्रता मिळेल. त्यामुळे राज्यात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस तसेच विदर्भात 5 व 6 डिसेंबरला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व यवतमाळ येथे मेघगर्जना व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 7 डिसेंबरनंतर हवामान कोरडे राहील. या काळात कोकणात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासात राज्यात विशेषतः दक्षिण पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलके धुके पडण्याची सुद्धा शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुढील 48 तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. 6 डिसेंबरनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच पुढील 72 तासात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळनंतर 6 डिसेंबरपर्यंत किमान तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड शहरात रिव्हर सायकलथॉन आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या रिव्हर सायकलथॉन रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यात आलं. हजारो पिंपरी चिंचवडकर रिव्हर सायकलथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रिव्हर सायकलथॉनचं आयोजन अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाकडे विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ठंड शायद विलंब से चल रही है और बहुत धीमी गति से ठंड आ रही है, लेकिन राजनीतिक गर्मी बड़ी तेजी से बढ़ रही है. कल ही 4 राज्यों के चुनाव नतीजे आए हैं. बहुत ही उत्साहवर्धक परिणाम है. ये उनके लिए उत्साहवर्धक है जो देश के सामान्य मानवी के कल्याण के लिए कमिटेड है, जो देश के उज्जवल भविष्य के लिए समर्पित है, विशेषकर सभी समाजों की, सभी समूहों की, शहर और गांव की महिलाएं, सभी समाज के, सभी समूह के, गांव और शहर के युवा, हर समुदाय के, समाज के किसान और मेरे देश के गरीब, ये 4 ऐसी महत्वपूर्ण जातियां हैं जिनका एम्पावरमेंट
उनके भविष्य को सुनिश्चित करने वाली ठोस योजनाएं और लास्ट माइल डिलीवरी इन उसूलों को लेकर के जो चलते हैं उन्हें भरपूर समर्थन मिलता है। और जब गुड गवर्नेंस होता है, पूर्णतया जनहित के लिए समर्पण होता है, तो एंटी इनकम्बेंसी ये शब्द इरेलेवेंट हो जाता है। और हम लगातार ये देख रहे हैं, कोई इसको प्रो इनकम्बेंसी कहे, कोई इसे गुड गवर्नेंस कहे, कोई इसे ट्रांसपेरेंसी कहे, कोई उसे राष्ट्रहित की, जनहित की ठोस योजनाएं कहे, लेकिन ये लगातार अनुभव आ रहा है। और इतने उत्तम जनादेश के बाद आज हम संसद के इस नए मंदिर में मिल रहे हैं। इस संसद भवन के नए परिसर का उद्घाटन हुआ, तब तो एक छोटा सा सत्र था, ऐतिहासिक निर्णय हुआ था, लेकिन इस बार लंबे समय तक इस सदन में कार्य करने का अवसर मिलेगा। नया सदन है, छोटी मोटी अभी भी शायद व्यवस्थाओं में कुछ कमियां महसूस हो सकती हैं। जब लगातार काम चलेगा, संसदों और विजिटर्स को भी, मीडिया के लोगों को भी ध्यान में आएगा कि इसको जरा अगर ठीक कर लिया जाए तो अच्छा होगा। और मुझे विश्वास है कि आदरणीय उपराष्ट्रपति जी और आदरणीय स्पीकर महोदय के नेतृत्व में उन चीजों की तरफ पूरी तरह निगरानी है। और आपसे भी मैं कहूंगा, कोई चीज ऐसी छोटी मोटी आपके ध्यान में आए तो जरूर आप ध्यान आकर्षित करना, क्योंकि ये चीजें जब बनती हैं तो आवश्यकता के अनुसार बदलाव की भी जरूरत होती है। देश ने नकारात्मकता को नकारा है। मैं लगातार सत्र के प्रारंभ में विपक्ष के साथियों के साथ हमारा विचार विमर्श होता है, हमारी मेन टीम उनसे चर्चा करती है। मिलकर के भी सबके सहयोग के लिए हम हमेशा प्रार्थना करते हैं, आग्रह करते हैं। इस बार भी इस प्रकार की सारी प्रक्रियाएं कर ली गई हैं। और आपके माध्यम से भी मैं सार्वजनिक रूप से हमेशा हमारे सभी सांसदों से आग्रह करता हूं, लोकतंत्र का ये मंदिर जन आकांक्षाओं के लिए, विकसित भारत की नींव को अधिक मजबूत बनाने के लिए बहुत महत्वपूर्ण मंच है। मैं सभी माननीय सांसदों से आग्रह कर रहा हूं कि वो ज्यादा से ज्यादा तैयारी करके आएं। सदन में जो भी बिल रखे जाए उस पर गहन चर्चा हो, उत्तम से उत्तम सुझाव आए और उन सुझावों के द्वारा, क्योंकि जब एक सांसद सुझाव देता है तो जमीनी अनुभव का उसमें बहुत ही उत्तम तत्व होता है, लेकिन अगर चर्चा ही नहीं होती है तो देश उससे मिस करता है उन चीजों को। और इसलिए मैं फिर से आग्रह करता हूं। और अगर मैं वर्तमान चुनाव नतीजों के आधार पर कहूं तो जो विपक्ष में बैठे हुए साथी हैं, ये उनके लिए गोल्डन अपॉर्चुनिटी है। इस सत्र में पराजय का गुस्सा निकालने की योजना बनाने के बजाय
इस पराजय में से सीख करके पिछले 9 साल से चलाई गई नकारात्मकता की प्रवृत्ति को छोड़ करके इस सत्र में अगर सकारात्मकता के साथ आगे बढ़ेंगे तो देश उनके तरफ देखने का दृष्टिकोण बदलेगा, उनके लिए एक नया द्वार खुल सकता है। और वो विपक्ष में है तो भी उनको एक अच्छी एडवाइस दे रहा हूं कि आइए सकारात्मक विचार लेकर के आइए। अगर हम 10 कदम चलते तो 12 कदम करके फैसला लेकर के आइए। हर किसी का भविष्य उज्जवल है, निराश होने की जरूरत नहीं है, लेकिन कृपा करके बाहर के पराजय का गुस्सा सदन में मत उतारना। हताशा निराशा होगी, आपके साथियों को आपका दम दिखाने के लिए कुछ न कुछ करना भी पड़ेगा, लेकिन कम से कम लोकतंत्र के इस मंदिर को वो मंच मत बनाइए। और अभी भी मैं कहता हूं, मैं मेरे लंबे अनुभव के आधार पर कहता हूं कि थोड़ा सा अपना रुख बदलिए, विरोध के लिए विरोध का तरीका छोड़िए, देश हित में सकारात्मक चीजों का साथ दीजिए, अच्छी उसमें जो कमियां हो उसकी डिबेट कीजिए। आप देखिए देश के मन में आज जो ऐसी कुछ बातों पर नफरत पैदा हो रही है, हो सकता है वो मोहब्बत में बदल जाए, तो मौका है, ये मौका जाने मत दीजिए। और इसलिए हर बार मैं करबद्ध प्रार्थना करता रहा हूं कि सदन में सहयोग दीजिए। आज मैं राजनीतिक दृष्टिकोण से भी कहना चाहता हूं कि आपका भी भला इसमें है कि आप देश को सकारात्मकता का संदेश दें, आपकी छवि नफरत की और नकारात्मकता की बने, वो लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है। लोकतंत्र में विपक्ष भी इतना ही महत्वपूर्ण है, उतना ही मूल्यवान है और उतना ही सामर्थ्यवान भी होना चाहिए। और लोकतंत्र की भलाई के लिए मैं फिर से एक बार अपनी ये भावना को प्रकट करता हूं। 2047 अब देश विकसित होने के लक्ष्य में लंबा इंतजार करना नहीं चाहता है। समाज के हर वर्ग में यह भाव पैदा हुआ है कि बस आगे बढ़ना है। इस भावना को हमारे सभी माननीय सांसद आदर करते हुए सदन को उस मजबूती से आगे बढ़ाएं, यही मेरी उनसे प्रार्थना है। आप सबको भी साथियों मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं। बहुत बहुत धन्यवाद। देशात फक्त नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी चालते असं विधान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले। आणि आपल्या भारत देशामध्ये मोदीजींचीच गॅरंटी चालते ह्याच्यावर भारतातल्या नागरिकांनी परत एकदा शिक्कामोर्तब केलाय आणि अपेक्षेप्रमाणे आमचे विरोधक शेमड्यासारखे कालपासून रडायला सुरू झालेले आहेत। आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी ईव्हीएमचा उल्लेख केला की हे 4 राज्याचे निकाल हे ईव्हीएमचा कमाल आहे। आणि काल जो आमच्या देवेंद्रजींनी त्याचा उल्लेख केला, कारण का देवेंद्रजींना याची पूर्वकल्पना होतीच की हे लोक जिंकले असते तर ईव्हीएम बद्दल काहीच आवाज नाही, पण हरल्यानंतर सगळ्या कोपऱ्यातून ईव्हीएमच्या विरोधात भुंकण्याचं काम करणार। तिथे ते दिग्विजय सिंग जी भुंकतायत, इथे हा संजय राजाराम राऊत भुंकतोय। मग संजय राजाराम राऊतला आणि महाविकास आणि इंडिया अलायन्सच्या लोकांना मला विचारायचं आहे, मग ईव्हीएमचा कमाल तेलंगणामध्ये पण झाला का? मग तेलंगणामध्ये जिथे रेवंत रेड्डींनी ऐतिहासिक विजय काँग्रेसला मिळवून दिला, मग तिथे पण ईव्हीएमचा कमाल आहे का? त्याही बद्दल तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहात का? ही जरा चर्चा
खरगेंच्या घरी होणाऱ्या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये थोडी होऊन दे. आणि इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेसने काय भूमिका घ्यावी आणि आमची इंडिया अलायन्स मजबूत आहे आणि इंडिया अलायन्सच्या खरगेंच्या बैठकीसाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जात आहेत असं आता संजय राजाराम राऊत बोलतोय. मला काल रात्री मिळालेल्या माहिती अनुसार मी जे अगोदर उल्लेख केलेला ते उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या विविध नेत्यांकडे पायगड्या घालतायत. ते मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या युतीमध्ये घ्या, मी कुठलीही अटीशर्त ठेवणार नाही आणि मला युतीमध्ये घ्या. हे जे काय वारंवार पायगड्या घालतायत हे त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसांनी काल रात्री मला फोन करून सांगितलं. मी उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्या खरगेजींच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या तुम्ही इंडिया अलायन्सच्या सगळ्या मित्र पक्षांच्या समोर आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहात. शपथ घेऊन सांगा, डोक्यावर हात देऊन सांगा मुलांच्या. एका बाजूला भारतीय जनता पक्षाला पक्षावर टीका करायची, नावं ठेवायची, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं गुणगान गायचं, खरगेंच्या घरी जाऊन चहा नाश्ता खायचा आणि मग आतमधून गुपचूप पद्धतीने भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्यासाठी लोटांगण तुमचा मालक घालत असेल तर त्याचंही स्पष्टीकरण आणि त्याचंही उत्तर हे इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये तुमच्या मित्र पक्षांना द्या. आणि काल प्रतिक्रिया देत असताना संजय राजाराम राऊतने महिलांना पैसे दिले आणि महिलांची मतं विकत घेतली असं जे वक्तव्य केलंय त्यामुळे समजतं त्या चारही राज्यांच्या माता भगिनींचा फार मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे. मला उद्धवजींना विचारायचं आहे, जे संजय राजाराम राऊतचं मत आमच्या माता भगिनींसंदर्भात आहे तेच तुमचं मत आहे का? ती तुमच्या उभाटाची भूमिका आहे का? त्या महिलांची मतं विकत घेतलेली आहेत. कारण का संजय राजाराम राऊत महिलांना किती सन्मान देतो हे त्याच्या घरचे महिला त्या माता भगिनी चांगल्या पद्धतीने सांगू शकतात किंवा विश्लेषण करू शकतात. किंवा अजून जास्त खोलात जायचं असेल तर त्या आमची जी डॉक्टर बहीण आहे तिथं अजून डिटेलमध्ये सांगू शकते. म्हणून संजय राजाराम राऊतचं महिलांबद्दल काय मत आहे ते आम्हाला माहिती आहे. फक्त उद्धवजी ठाकरेंचं तेच मत आहे का? ते महिलांना ची मतं विकत घेतलेली आहे त्याचं उत्तर त्यांनी देशाला आणि समस्त माता भगिनींना द्यावं. धन्यवाद. साहेब, संजय राऊत बोलताना एक मुश्किल टोला लगावला आहे की कालच्या ईएम आदेशाचा आम्ही स्वीकार करतो. त्याबरोबर ते असे म्हणतात की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालामुळे लोक सदम्यात आहे. म्हणजे ईव्हीएमचा आदेश तेलंगणाला पण मिळाला का? तोच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जिथे हरलात तिथे ईव्हीएम बद्दल शेमड्यासारखं रडायचं आणि तेलंगणामध्ये जिंकल्यानंतर तिथे पण ईव्हीएमचाच आदेश आहे का? मग तिकडे ज्या रेवंत रेड्डींचं जे काय कौतुक होत आहे त्याच्या माहितीचा तुम्ही अपमान करत आहात का? ज्यांनी स्वतःने आयुष्यामध्ये एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्याला कार्यकर्त्यांची मेहनत निवडणुकीमध्ये काय असते हे कधीच कळणार नाही. 2014 मध्ये मोदी लाटेमुळे शिवसेनेची भाजपने साथ सोडली होती. आता पुन्हा मोदींची लाट आली तर गद्दारांचं काय होणार असा एक सवाल उपस्थित केला. एक लक्षात घ्या, आमचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, आमचे अजितदादा असो आणि त्यांच्याबरोबरचे सगळे समर्थक आमदारांचा आमचे आदरणीय पंतप्रधानांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे. जसा देशाच्या जनतेला मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे तसंच अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना आणि त्या दोघांना मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे. आणि त्याच गॅरंटीमुळे
तुझ्या मालकाचे 14 आणि 19 ला 18 खासदार निवडून आले आणि सत्तेमध्ये तुझा मालक गेला आणि जिथे मोदीजींची गॅरंटी तुझ्या मालकाच्यावरून निघून गेली तर तुझा मालक आज रसा तळाला आलेला आहे. मोदी आहेत म्हणून भाजप आहे, मोदी नसतील तर भाजप काहीच नाही असं संजय राऊत म्हणतात. आम्ही कुठे बोलतोय? मोदीजी हे आमचे सर्वस्व नेते आहेत, पण मोदीजी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती महत्व देतात, त्याला किती मोठं करतात, संघटनेला किती महत्व देतात, हे ज्यांनी संघटनेला संपवणाऱ्या, संघटनेचं खून करणाऱ्या संजय राजाराम राऊतला कधीही कळणार नाही. तर गिरीश महाजन असं म्हणतायत की सरसकट कुणबी आरक्षण देणं हे शक्य नाही. त्यांच्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणतात की गिरीश महाजन यांनी अशी वेगळी विधानं करू नयेत, आंतरवालीमध्ये येऊन त्यांनी वेळ मागून नेली होती. सन्मान्य गिरीश महाजनजी जे बोलतायत ते सत्य आहे. तेच आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेलं आहे. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देण्यावर आमचं सरकार कटिबद्ध आहे. म्हणून ते जेव्हा त्यांना जालन्याला त्या उपोषणस्थळी भेटायला गेले तेव्हा मीही स्वतः गिरीश महाजन साहेबांबरोबर होतो. त्यांनी स्पष्ट भूमिका तेव्हाही मांडलेली. त्यांनी कुठलेही खोटं त्यांच्याशी बोललं नव्हते. म्हणून जरांगे पाटलांनी थोडं जरा आठवणीत काय बोललेले शब्द काढावे आणि प्रॅक्टिकल मागणी म्हणजे वस्तुनिष्ठ मागणी करावी जेणेकरून समाजाचा फायदा व्हावा. एवढंच मला बोलणं आहे. उद्धव सामंत यांनी एक स्टेटमेंट केलं की शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मिशन 48चा ठराव मंजूर करण्यात आला. राज्यात 48 जागा जिंकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यांच्या ठीक आहे, प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पद्धतीने ठराव कुठला करायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण शेवटी जेव्हा आपण महायुती म्हणून आम्ही सगळेजण बसू तेव्हा प्रत्येकाने किती जागा लढवाव्या हे महायुतीचे सगळे प्रमुख नेते बसून ठरवतील. संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रात उद्धव मॅजिक चालणार, तुमची लहर आता चालणार नाही, मुंबई नगरपालिकेच्या निवडणुका घ्या. उद्धव मॅजिक मातोश्रीवर मध्ये तरी चालेल का हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण का उद्धव मॅजिकवर आता आदित्य ठाकरे आणि त्याच्या नाईट लाईफ गँगला पण विश्वास राहिलेला नाहीये आणि म्हणून तर उद्धव ठाकरे दसलोक मध्ये असताना हा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करत होता. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणतायत की ते सेमीफायनल जिंकले, फायनल मात्र आम्ही जिंकू. असं आहे, काँग्रेसची मोहब्बतची जे दुकान ही आता कायमस्वरूपी बंद झाली. कारण त्याच्यामध्ये कधीच मोहब्बत नव्हती, ती जिहाद्यांची नफरतची दुकान होती. म्हणून आता विजय वडेट्टीवार भाऊंना सांगतो आता दुकान बंद झालेलं आहे. आता मॉलमध्ये कसं शिरता येईल आणि मोदी साहेबांच्या वटवृक्षाखाली कसं येता येईल ह्याची थोडी तयारी करा आणि आपलं भविष्य साबूत ठेवा. आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा जळगाव येथील जामनेरमध्ये पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूयात. आणि बरे माणसं आमच्या आमदार मी 25 घराचा बोलत नाही खबर का तुम्हाला आवाज येतो ना. 25-30 झालं काही बोलत नव्हतं. ते म्हणलं मला एक पाहिजे मला लागले मला अभ्यास मला का मोठं झालं याला काही जरा घडत नाही आवडत काही या आंबाजी आलं आणि ते दोन त्याच्या विचाराला विरोध व्यक्ती म्हणून त्याला विरोध नाही आपण, पण ते इतकं भाव करण्याला आलं त्याला फिरत. मी त्याला म्हणलं मी वाटायची गरज नव्हती. ते पाहायला मला म्हणतो 5 शिकला मला अभ्यास तुमचं बोलत त्यामुळे शिकलेले सरकारने 3 घातले शिक्षण काढण्यात. सरकार म्हणतं हे 12वी शिकलेलं नाही, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो, हे नाही शिकलेलं दिसतं गेला राहिले सरकार. आणि हे म्हणून तुम्हाला अभ्यास नाही 5वी शिकले बरं 5 दोन त्या महिने मला अभ्यास नाही मी 5वी शिकलेलो पण मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं का नाही आणलं. आणि तू जर एवढा हुशार आहे असं जेलला गेल्यावर देसन का मग हा तो सगळ्या दिनाचं वर बडकून जातो मध्ये पण तो खरं बोलतो तेव्हा तू त्याला भाव माहिती जेलमध्ये बेसन भाकर मिळते कांदा मिळतो मग काय बोलू बरं
अभ्यास करून बसतोय का कोणाला काही गप्पा मारतो कोणी करते माझ्या काय वाटत होतो मी शान आहे का मी खंडाने मराठ्यांच्या अवलाद तुमच्या रक्तामाचा भेट नाही म्हणतो मी म्हातारा झालो केस तिकलेच नाही आंदोलन केले 13 वर्षे आणि मला आणि त्याच्या हात फिरत केसच नाही टकरलेली बोलत आहे असं गावचा येऊन तुमच्या घरी परत म्हणतो अरे बघा तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो भारत देशात आणि महाराष्ट्रात आतापर्यंत महापुरुषाच्या जाती कोणीच नाही काढली याने एकट्याने मंत्री असून सुद्धा महापुरुषाच्या जाती एका शिल्लक शब्दासाठी यांनी काढल्या म्हणजे हे महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागला असला कलंकित मंत्री या राज्याला डाग आणि तो मराठ्यांचा नादी लागला म्हणतो तो काय करतो एक 20-25 कार्यकर्त्यांना मोठमोठ्याला मोठ्यांना ओबीसीचा जमवतो आणि त्यांना आपल्या विरोधात भडकवतो याला धनगर बांधव पाहिजे गर्दी जमवण्यासाठी आदिवासी बांधव पाहिजे गर्दी जमवण्यासाठी त्याला ओपन चॅलेंज केला आपण धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची त्याची भूमिका काय स्पष्ट करत नाही ओबीसीचा मुद्दा मानतो तो आला आणि तरी भूमिका स्पष्ट केली धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या पाठीशी मराठा ते का भूमिका स्पष्ट करत नाही आणि त्यांना धनगर बांधवांना आमच्या विरोधात उतरवते आंदोलन करायला धनगर बांधवांना माझी विनंती आहे आणि त्यांच्या नेत्याला या जामनेर शहरातून माझी विनंती धनगर आणि बंधुरा बांधवांचं आरक्षण ओबीसीतून वेगळं आहे तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एससी एसटीचं आरक्षण आम्ही मागत नाही आमच्या हक्काचं ओबीसीवर आरक्षण आहे ते आम्ही मागतोय तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन करू नका आमच्या विरोधात तुम्ही जाऊ नका कारण आपण सगळे लहान मोठे भावले आपले भाव आपल्या नाराजी पसरायला नको धनगर बांधवांच्या नेत्यांना सुद्धा विनंती तुमचं आरक्षण आम्ही मागत नाही त्याचा ऐकू नका ती साडेसाती तुमच्या मार्गाला आलं ते मोठा शिरू आज नेते आंबेडपासून मुंबईपर्यंत जायचं फुटले त्याचे ते म्हणजे मांडीला बसले तर नसलेला ते आणि नसलेला राजकीय करिअर आपलं खराब होईल धनगर नेते बांधवांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विनंती माझी की आपण गुन्ह्यागोविंदाने गावागावात शहरात जिल्ह्यात नांदतो आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही आमच्या पाठीशी राहतात ऐकू नका तुमचं आरक्षण आम्ही मागत नाही तुम्ही एमपी विजयंतीमध्ये वेगळा प्रवर्ग कारण आम्ही ओबीसीचं मागतोय आणि तिथं आमच्या नोंदी सापडल्या तिथं आमचा हक्काच आहे ही एकटीच गोष्टी तयारी बोलून बसलो सगळं मिळून समज आणि त्याच्यात टंगड्या भरून त्याला काढून तुझ्या बरोबर तुम्ही काळजी नका करू याला त्याला मी वस्तू टेन्शन घेऊ नका हो त्याला म्हणून किरती घेऊ नका तुम्ही आपला कसा टप्पा लागला ना एवढंच म्हणून तुम्ही मला काय देणं घेऊ नये माझा मायबाप मराठ्यांशी मी प्रामाणिक आहे तुमच्याशी नाही माझ्या घोर मराठ्यांच्या नेत्यांना आरक्षण द्यायचं माझ्या घोर मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी बाजूला पाहिजे मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे नाही आणि मी काय वाट केलं मी आव्हान करायला आलेलो तुम्हाला आता महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण असलेल्या मराठ्यांची गरज आहे हा देश आम्ही उदार लागला मराठ्यांना आम्ही आव्हान करतोय आमचे नेते तुम्हाला साथ घालायला लागले आमचे नेते तुम्हाला विनंती करायला लागले आमच्या मदतीने या जात अडचणीत आली जातीचे लेकर अडचणीत आले तुम्ही आमचे लहान भाऊ नाही तुम्ही आमचे सत्य भाऊ फक्त तुम्हाला आरक्षण आम्हाला नाही आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे माझ्या मराठ्यांना तुम्ही आम्हाला साथ द्या ही मराठ्यांच्या पोरांच्या
पाठीशी उभा राहण्याची खानदेशाने विरोधातले बांधे जर यावेळी उभा राहिले तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळणार आणि तुम्ही जर यावेळी साथ दिली तर तुमचे उपकार महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या लेकरं आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या मराठ्यांना आयुष्यभर तुम्ही आमच्या मदतीला या. आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे. हे रक्तमासाचे नसूनही एकत्र आले तुम्ही तर आमचे रक्तमासाचे नातेवाईक पण आहेत आणि रक्तमासाचे जाती वंश सुद्धा तुम्ही आणि आम्ही काय जातीचे. मला त्यांना तुम्हाला आरक्षण असले तरी तुमच्या एका लेकराला आरक्षण नाही. त्या लेकराच्या मदतीला करा. तुम्हाला कोणी बोलावणार नाही, तुम्हाला कोणी आमंत्रण देणार नाही. मनाने स्वतः उठा. गावाचे गाव आणि जिल्ह्याचे जिल्हे एकजूट करा. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस जळगाव जिल्ह्यात आणि जामनेर शहरात कार्यक्रम होईल त्यावेळेस 5 किलोमीटर पर्यंत मराठ्यांना उभारावर जागा मिळाली पाहिजे. एवढ्या टक्के एकजूट व्हा. मी तुमचे लोक या समाजाला मायबाप मानलंय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारे पैदास माझी नाही. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून येणारा तुम्ही पाहिजे. मी तुमच्या बळावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. मी मनाला भेट नाही कारण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. माझा उद्देश एकच आणि माझ्या मराठा समाजाचा उद्देश एकच. मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं एवढंच एकच उद्देश आपण देश मागत आहोत. तुमच्या जळगाव जिल्ह्यात मला काल माहिती मिळाली 3.5 लाख नोंदणी मिळाला. 3.5 लाख. आज 3.5 लाख लेकरांच्या घरात आयुष्याची भाकरी गेली आरक्षण मिळाल्यामुळे. हे आपल्या आंदोलनाचं यश आहे. 32 लाख लोकांना राज्यात नोंदी सापडल्यानं आरक्षण मिळाले. एक आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून 1 नंबरला राहिली असते. 1 नंबरला. पण तुमच्या आणि आमच्या एकजुटीमुळे हे आरक्षण आपण चुकून आणलं. यांनी काही खुट्या मारल्या खुट्या खाट्या असं मारित होते. पात्रा फात्रा मोडी उपटून काढले व्हायचे. ते मी तुम्हाला म्हणते खुटा उपटून काढला. खुटात नाही थोडं थांबची काही फोन वाढता तुला कळ नाही काय आता पात्रा फिकराचा सगळं काढत खोटा तो फेकून दिला आणि दुसरा तयार केला. आम्हाला हे समजून जाय ना आमचं असून उदाहरण सांगतो भाषण सांगतो. समजा या जामनेर शहराचा मी रहिवासी आणि माझी उद्या 2 गुंठे जागा आहे. समजा बरं का मी लागा तुम्ही आम्हाला मग 2 गुंठे जागा आहे. मी म्हणतो जामनेर शहरातल्या लोकांना मग 2 गुंठे जागा आहे. जामनेर शहरातल्या लोकांना न लागण्याची जागा पुढे आणि मला माहित नाही पुढे त्याला अंदाजे प्राप्त करावा. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पाहुयात ते या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणालेत. मुंबई प्रदेशचे असणारे अध्यक्ष अबुल हसन खान हे उपस्थित आहेत. त्याच्याचबरोबर सिद्धार्थ मोकळे
पक्षाचे प्रवक्ते आहेत तेही उपस्थित आहेत आणि त्याच्याच बाजूला मिती बोरवाला की जे पॅलेस्टाईनच्या इश्यूवरती कामकाज करतात, मदत करतात, अशी असणारी परिस्थिती आहे. 8 डिसेंबरला आझाद मैदानावरती सर्वधर्मीय शांती सभा अशी आम्ही आयोजित केलेली आहे. इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती ही पसरवल्या जाते आणि हे 2 देशामधलं भांडण आहे असं बघण्यापेक्षा या देशामध्ये मुस्लिम अँगल अशा रीतीने त्याला दिला जातोय. युनायटेड नेशन आणि भारत सरकार या दोघांचीही भूमिका आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे, 2 वेगवेगळे राष्ट्र राहिले पाहिजेत. आणि भारत सरकारने ती भूमिका ही पुन्हा अधोरेखित केली अशी असणारी परिस्थिती आहे. या प्रश्नावरती नुसतं जनजागरण नाही तर शासनाने आपण सगळेजण एक आंतरराष्ट्रीय राजकारण करतोय. G20 इथे झालं, त्याच्यानंतर ब्रिक्ससारख्या संघटनेचे आपण असणारा महत्त्वाचे प्रतिनिधी आहोत. तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती केंद्र शासनाने भूमिका घेतली पाहिजे, शांततेसाठी भूमिका घेतली पाहिजे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किंवा इस्रायलच्या वतीने जे असणारं बंबार्डिंग झालं तिथल्या असणारं त्यांच्या प्लेयरमध्ये सीजफायर झालं पाहिजे आणि दोघंही एकमेकाच्या शांतीने कसं राहतील हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भारतावरती सुद्धा नॉन प्लेयर जे आहेत किंवा काही व्यक्ती ज्या आहेत यांच्यामार्फत कारवाया केल्या जातात, हिंसक कारवाया केल्या जातात. परंतु त्या देशातल्या लोकांवरती भारताने कधीही आक्रमण केलेलं नाही किंवा त्यांना असं टार्गेट केलेलं नाही. हीच भारत शासनाची असणारी भूमिका. इस्रायल सरकारला त्याने समजावून सांगितली पाहिजे की त्यांचा लढा तिथल्या संघटनांशी आहे, पॅलेस्टाईनच्या जनतेशी नाही. त्याच्यामुळे एकंदरीत जे परिस्थिती उभी राहते ती परिस्थिती अशी आहे की इस्रायलमध्ये कारवाई झाली आणि आता शिक्षा जी आहे ती पॅलेस्टाईन जनतेला दिल्या जाते. पाणी कापण्यात आलेलं आहे, वीज कापण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलची सुद्धा सोय नाही अशी असणारी परिस्थिती आहे. भारत सरकारच्या वतीने मदत चालली आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण अनेक संघटना आहेत की ज्या हे मदत कार्य करायला तयार आहेत. किंवा उद्याची असणारी 8 डिसेंबरची असणारी ऑल पीस धार्मिक सभा जी आहे त्यामध्ये शासनाला म्हणजे केंद्र शासनाला या सर्व गोष्टींवरती ठराव करून तिथे शासनाने ती अंमल केली पाहिजे
लागू केली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. या संदर्भातलं माझी असणारी बोलणी पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांशी झाली. त्यांनी बोट दुसरीकडे दाखवलं. माझं मागच्या 3 दिवसामध्ये आणि काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि त्याच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची असणारी बोलणी झाली. आम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूने नाही किंवा इथला असणारा इस्रायलच्या बाजूने निघणारा हा मोर्चा नाही, तर ही शांतीसाठी असणारी सभा सर्व धर्मियांची आहे. आणि त्यामुळे परमिशन देण्यात यावी. दोघांनीही आश्वासन दिलं आहे की शांती ही सगळीकडे राहिली पाहिजे आणि म्हणून परवानगी देण्याची सोय आम्ही असणारं त्या ठिकाणी करतो. या विषयाच्या संदर्भात जनतेला अधिक माहिती व्हावी आणि हा फक्त मुस्लिम अँगलनी बघून त्याच्यातला इश्यू नाही, त्याचे दुष्परिणामसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून एक राष्ट्र दुसरा राष्ट्र असं जे संबंध असतात त्याच पातळीवरती असणारं ते बघितलं पाहिजे आणि ते त्याच पातळीवरती राहिलं पाहिजे. म्हणून असणारं 8 डिसेंबरला आझाद मैदानावरती ज्याला सर्वधर्मीय शांतीसभा जे आम्ही नाव दिलं आहे ते त्या ठिकाणी घेतो आहोत. मुंबईतले अनेक जणं त्या असणाऱ्या शांतीसभेला उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि केंद्र शासनाचं जी परदेशी धोरण आहे त्या परदेशी धोरणानुसार शासन आपलं भूमिका अदा करेल अशी आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा धरतो. आपण आता विचार. या सभेला आज सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी काय म्हणालेत पाहूयात. तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का अनावरण किया। ये दृश्य उस वक्त के आप देख रहे हैं। इसके साथ ही प्रधानमंत्री का नौसेना दिवस के कार्यक्रम में हिस्सा लेने का भी कार्यक्रम, जहां पर भारतीय नौसेना के इतिहास पर एक प्रदर्शनी लगाई गई है, जिसमें शिवाजी महाराज के समकालीन जहाज के कई मॉडल बनाए गए हैं। तो 4 दिसंबर को भारतीय नौसेना दिवस मनाया जाता है। समुद्र में तैनात भारतीय नौसेना के जज्बे को सलाम करने के लिए भारतीय नौसेना दिवस मनाया जाता है और साल 1971 से भारतीय नौसेना दिवस की शुरुआत हुई थी। आज़ादी के बाद से ही भारतीय नौसेना ने लगातार नए कीर्तिमान स्थापित किए।
और अगर भारतीय नौसेना दिवस की शुरुआत की बात करते हैं तो इसके पीछे भारत पाकिस्तान के बीच हुए युद्ध का भी एक किस्सा जुड़ा है, जिस पूरे मिशन को ऑपरेशन ट्राइडेंट का नाम दिया गया था। दरअसल 1971 में बांग्लादेश की मुक्ति के दौरान भारत दो तरफ से युद्ध झेल रहा था। एक तरफ बांग्लादेश में स्थिति को काबू में करना था तो दूसरी तरफ पाकिस्तान द्वारा हमला किया गया था। और साल 1971 में भारत पाकिस्तान युद्ध के दौरान पाकिस्तान ने तो जो भारतीय जवान हैं नौसेना में, उनके उत्साह वर्धन के लिए प्रधानमंत्री वहां पर मौजूद हैं। हमारे संवाददाता योगेश शीतल हमारे साथ मौजूद हैं और ज़्यादा जानकारी के साथ। योगेश, आपसे जानना चाहेंगे, प्रधानमंत्री की उपस्थिति बेहद महत्वपूर्ण। बिल्कुल रमा, आज का दिन काफी खास है, गौरवान्वित करने वाला दिन है भारतीय नौसेना के लिए। ही नहीं कि अगर आप उसको देखें तो काफी गर्व करने वाला दिन है आजकल, क्योंकि ऑपरेशन ट्राइडेंट को बेसिकली कमेमोरेट किया जा रहा है। ऐसे समय प्रधानमंत्री यहाँ पे होंगे, नौसेना के बीच में होंगे, नौसेना के कार्यक्रम में शिरकत करेंगे। ये अपने आप में एक बहुत बड़ा संदेश देगा। हम पहले भी देखें कि प्रधानमंत्री जनरली जो चाहे वो थल सेना हो, वायुसेना हो, नौसेना हो, कई त्योहारों के मौके पर या अन्य मौकों पर वो वहां पे जाते हैं और एक तरीके का जुड़ाव जो है वो हमारे जो सेना के लोग हैं उनके साथ उनका अक्सर रहा है। आज के कार्यक्रम के बारे में बात करें तो प्रधानमंत्री का यहाँ पे 4 बजे आगमन हुआ है। अभी जो राजघाट का किला है, कोंकण क्षेत्र में वो जो किला है जो छत्रपति शिवाजी महाराज को डेडिकेटेड है, वहां पे वो आए थे, अपनी आदरांजलि उन्होंने यहाँ पे दी। उनके साथ रक्षा मंत्री भी थे और साथ में महाराष्ट्र के गवर्नर रमेश बैस वो थे, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, जितने भी जो पॉलिटिकल एरिना के लोग हैं वो यहाँ पे थे। अभी वो यहाँ से जो है तारकर्ली जाएंगे, जहां पर मुख्य कार्यक्रम जो है नौसेना का वो तारकर्ली में रखा गया है, जो कि जिसमें कि कई सारे डेमो जो है, डेमोन्स्ट्रेशन जो है वो भारतीय नौसेना की तरफ से किए जाएंगे। समुद्र तटीय इलाका है, नौसेना का एक काफी कहें तो काफी रिच हेरिटेज इंडिया को रहा है और छत्रपति शिवाजी महाराज को उसका फाउंडर माना जाता है। जो नवंबर 2022 में हमने देखा भी था कि किस तरीके से नौसेना का जो ध्वज था उसमें उसका निशान बदलकर वहां पे छत्रपति शिवाजी महाराज की जो मुद्रा थी उसको वहां पे लगाया गया था। तो अगर आप देखें तो कई ऐसे मौके हैं जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इन सब चीजों का जिक्र किया है और खास करके आज का दिन ऐसे समय में जब नौसेना काफी मॉडर्न हो चुकी है, काफी अपडेटेड हो चुकी है, मेक इन इंडिया उसमें आ चुका है, कई सारी PIL स्कीम्स उसमें आ चुकी है, बहुत सारे स्तर पे जो है नौसेना को सुदृढ़ किया जा रहा है, चीजें बदल रही हैं। मेक इन इंडिया के साथ साथ वोकल फॉर लोकल का भी जो मंत्र है वो भी कुल मिलाकर सेल्फ रिलायंस के मामले में भारत आगे क्या करेगा, प्रधानमंत्री वहां पे एक संबोधन भी करने वाले हैं। और ऐसे में जब कई सारी चीजें चल रही है, रक्षा मंत्री जो है वो भी जो राजनाथ सिंह है वो भी साथ में है, तो मुझे लगता है प्रधानमंत्री जी। योगेश, प्रधानमंत्री ने शिवाजी महाराज की एक चित्र प्रदर्शनी का अवलोकन भी किया। जी रमा, यहाँ पे एक चित्र प्रदर्शनी रखी गई थी, इसके साथ प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी महाराज की एक तस्वीर जो है वो भी यहाँ पे की गई है। प्रदर्शनी का अगर जिक्र करें तो क्योंकि ये जो पूरा इलाका है, चाहे वो आप रायगढ़ किला देखिए हो, रत्नागिरी में आप देख लें, सिंधुदुर्ग देख लें या फिर कोल्हापुर में आप देख लें, ये जो बेसिकली और किस तरह उसके विधान यहाँ पे सजीव रूप में दिखेंगे, जिसको देखकर कोई भी भारतीय को होगा कि किस तरीके से किला बनाया गया, किस तरीके से किला की बनावट। आप देख तो काफी सारी रीजनिंग जो है वो रीजनिंग किस तरीके से की गई कि अगर हमला होता है तो कैसे निकला जाएगा, गुफाएं कहाँ पे होगी, निर्देशक कहाँ पे होंगे, कहाँ पे किस तरीके की रणनीति बनेगी, इन सब चीजों को लेकर जो प्रदर्शनी थी वो यहाँ पर आयोजित की गई थी, उसका भी अवलोकन उन्होंने किया। जो बाकी जो उनके साथ गणमान्य लोग थे वो भी साथ में थे, उन्होंने इसका अवलोकन किया। और अब वो आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।